चुन चुन के मारेंगे। भारताचा प्लॅन फिक्स। दहशतवाद्यांना मोसादचा प्रसाद। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीयांना मारून नंगानाच केल्यानंतर आता याच दहशतवाद्यांच्या नांगया ठेचण्यासाठी भारताचा मोसाद प्लॅन तयार झालाय। आता युद्ध करून जगाला वेठीस धरण्यापेक्षा या दहशतवाद्यांना, त्यांच्या मास्टर माइंड्सना आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांना वेचून वेचून ठेचून काढण्याचा प्लॅन तयार करण्यात आलाय। आता दहशतवाद्यांना त्यांच्या घरातून थेट वर पाठवण्याची योजना भारताचा परममित्र इस्रायल सोबत बनवण्यात आली आहे। इस्रायली मोसाद आता भारत विरोधी शत्रूंना प्रसाद द्यायला सज्ज आहे। त्याचा हा मोठा पुरावा पहा। पाहिलंत, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणासोबत चर्चा केली आहे? त्यांनी नवी दिल्लीत इस्रायलचे राजदूत रुवेन यांची भेट घेऊन देशामधील दहशतवाद, विशेषतः सीमेपलीकडील इस्लामी दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नांबाबत त्यांच्याशी चर्चा केली। त्याचा स्पष्ट अर्थ आता इस्रायलला सोबत घेऊन भारत दहशतवादाचा बिमोड करणार आहे। भारतानं आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कधीच जगाची शांतता भंग केलेली नाही। मात्र त्याचा अर्थ दहशतवाद्यांना मोकळीक दिली असं अजिबात होत नाही, तर भारतानं शत्रूच्या घरात घुसून त्याला संपवल्याचं आपण एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकनं पाहिलेलंच आहे। उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचं जन्मस्थान असलेल्या भारतानं यंदाही स्वतःहून युद्ध पुकारलेलं नाही, तर शत्रूनं हल्ला केल्यानंतर त्यांची कोंडी करायला सुरुवात केली आहे। दुसरीकडे दहशतवाद्यांना सोडणार नाही याचा संदेशही दिला गेलाय। म्हणूनच आता भारत मोसादच्या सिक्रेट ऑपरेशनच्या धर्तीवर या क्रूर कारम्यांचा खात्मा करणार आहे। मोसाद ही जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर यंत्रणा म्हणून कशी समोर आली तेही पाहूयात सविस्तर। मोसाद इस्रायली गुप्तचर यंत्रणा। शत्रूला हेरायचं आणि मारायचं ही त्यांची रणनीती। मोसादचं गाजलेलं राथ ऑफ गॉड ऑपरेशन। जर्मनीतील ऑलिम्पिकमध्ये इस्रायली खेळाडूंवर हल्ला। खेळाडूंना ओलीस ठेवून दहशतवाद्यांच्या वास्तव मागण्या मान्य न झाल्यानं 1972 ला 11 खेळाडूंना जीवे मारलं। खेळाडूंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 20 वर्ष सुरू होतं ऑपरेशन। विविध देशात गोळ्या घालून बॉम्बस्फोट घडवून प्रत्येक दहशतवाद्याला इस्रायलनं मारलं। 20 वर्ष, सलग 20 वर्ष हे ऑपरेशन सुरू ठेवून इस्रायलनं आपला बदला पूर्ण केला। आणि आता पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निशस्त्र भारतीयांना मारून क्रूरतेचा कळस गाठलाय। त्यामुळे थेट युद्ध करून जगाला अस्थिर करण्यापेक्षा अल्लाहू अकबर म्हणत ज्यांनी भारताचा आत्मा दुखावला त्या प्रत्येकाचा खात्मा करण्याची वेळ जवळ आली आहे। आता फक्त काउंटडाऊन सुरू। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।